नित्याचा महामेरू भवत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतोय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय। या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय आढळराव पाटील साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलेलं आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ते सन्माननीय माजी नगरसेवक नानासाहेब भांगेरे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर शंतनू जगदाळे, आमचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, अमर गुरे, अभिमन्यू भानगिरे, त्याचप्रमाणे संतोष राजपूत, विकी माने, अभिजित, त्याचप्रमाणे कल्याण सिंग, आमचा सहकारी सम्राट थोरात, भारतीय जनता पार्टीचा माजी नगरसेवक, व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर माता भगिनी, सर्व कार्यकर्ते आणि समोर बसलेले आज जे काही प्रवेश करते होणार आहेत आणि इतर पदाधिकारी, या सगळ्यांना माझ्या रायगडच्या वतीने आपल्याला सगळ्यांना स्नेह जय महाराष्ट्र। म्हणजे निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला उमेदवारांना थोडीशी अदलबदल करावी लागली आमच्या तिन्ही नेत्यांच्या संमतीने। ज्या आढळराव पाटलांना 3 वेळेला आपण मंडळींनी निवडून दिलं, चौथ्या वेळेला थोडा निसटता पराभव झाला आमचा, परंतु त्याची भर पुन्हा एकदा या चौथ्या वेळेला आपल्याला भरून काढायची आहे आणि आढळराव पाटलांना आपल्याला पुन्हा लोकसभेवरती भरघोस मताने निवडून पाठवून आपल्या मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे। म्हणजे संभ्रमावस्था सगळीकडेच आहे, कारण कोणाला वाटलं पण नसेल की आमच्या आढळरावांना घड्याळ चिन्हावरती लढावं लागेल, परंतु मतदारसंघांची वस्तुस्थिती पाहता काही ॲडजस्टमेंट पाठीपुढे थोडं करावं लागलं, त्याला पर्याय नव्हता। परंतु मगाशी आपल्या लोकांनी सांगितलं, काही मनातल्या आठवणी असतात त्या माणसाच्या जात नसतात। माणूस किती मोठा झाला, किती छोटा झाला, परंतु ज्या परिस्थितीमध्ये तो वाढला ते माणूस शक्यतो विसरत नसतो। परंतु आता आपल्याला गेले अनेक वर्ष धनुष्यबाण या निशाणीवरती आपण मतदान करत होतो। यावेळेला आपल्याला घड्याळ या चिन्हावरती मतदान करून आपल्याला आढळरावांना निवडून आणायचं। आढळराव कसे आहेत, काय आहेत, किती हुशार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। आताचे सध्याचे असणारे खासदार, त्याबद्दल या संपूर्ण मतदारसंघामध्ये तुमच्या हडपसरला किती वेळा आले असतील आम्हाला काय माहिती नाही, परंतु त्यांच्या पूर्ण मतदारसंघामध्ये हे जे काय मागचे खासदार आहेत त्याबद्दल काही लोकांनी कमेंट टाकल्या की 5 वर्ष तुम्ही होतात कुठे। तसं आढळरावांचं नव्हतं, त्यांचा अजूनही जनता दरबार, परवा आम्ही पाहिला की आढळरावांचा जनता दरबार पुन्हा सुरू झालेला आहे। असो, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये
पंतप्रधानांना मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल तर आढळरावांना आपल्याला निवडून आणावंच लागेल, हा मी तुम्हाला विनंती वजा सूचना करत आहोत। त्याचं कारण एक एक शिलेदार महत्वाचा आहे। पूर्ण देशामधून किती लोक निवडून येतील, काय येतील हे प्रत्येक जण सांगू शकतो, परंतु आम्हाला आमच्या महाराष्ट्रामधून किती लोक निवडून येतील हे सांगायचे आहे। आपले मुख्यमंत्री असतील, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आपले काही नेते मंडळी असतील, या सगळ्यांचा एकच नारा आहे, 45 पार, अबकी बार 45 पार। आणि त्या 45 मध्ये या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला आढळरावांना पाठवायचं आहे, हे लक्षात ठेवा। कारण लोकांना सामोरं जाणारा, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारा, ज्या लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे विचार मांडणारा, आणि आत्ता या 1.25 वर्षाच्या कालखंडामध्ये आपलं नवीन सरकार आलं, शिंदे साहेबांच्या माध्यमातून पहिले युतीचं सरकार होतं, नंतर परत महायुती झाली, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आढळरावांनी जी कामं सांगितलीत त्या कामाला मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं सडर हस्ते निधी तुम्हाला दिला, हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे। मग आता आम्हाला काय पाहिजे? आम्हाला लोकांची कामं करणारा खासदार पाहिजे, आम्हाला लोकांना सामोरं जाणारा खासदार पाहिजे, आमच्या लोकांच्या सुखदुःखात उभा राहणारा खासदार पाहिजे, का तिकडे घरी बसणारा खासदार पाहिजे? आणि हे आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। एकदा चूक झाली मागची, आता परत चूक होता कामा नये। मागच्या वेळेला 14ला आपण भारतीय जनता पार्टी आपण एकत्र लढलो, 19ला लढलो, पण या वेळेला आपण 3 पक्ष एकत्र लढतोय। आपली शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस। अजित दादा का? कारण थोडा संभ्रम निर्माण होतो लोकांना। तर ज्या उमेदवाराला घड्याळ ही निशाणी दिलेली आहे, त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून, तुमची किती तारखेला निवडणूक आहे? 13 मे। मग आम्हाला संधी आहे परत, कारण 7 मेला आमची कोकणातली निवडणूक संपते, त्यानंतर आम्हाला काय 4-5 दिवस मिळतील। तुमच्या ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमची जरूर जिथे तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही हाक माराल, त्या दिवशी आम्ही तिथं येऊ शकतो। त्याचं कारण आम्हाला 45 पार करायचे आहेत, तेव्हा सगळ्यांची जबाबदारी आहे, आणि म्हणून करता आम्हाला पुन्हा एकदा या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आणि खास करून या हडपसर विधानसभेच्या मतदारसंघातून सगळ्यात जास्त लीड मिळायला पाहिजे, ही माझी सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, मतदारांना विनंती आहे। शिवसेना असेल, युवासेना असेल, महिला आघाडी असेल, या तिघांची आपली जबाबदारी आहे, आणि 3 पक्षांची पण जबाबदारी आहे। मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तर या सगळ्यांना आमची विनंती आहे की आढळराव पाटलांसारखा जनमानसामध्ये वावरणारा खासदार आपल्याला परत निवडून द्यायचा आहे। कारण ॲक्टर लोकांना वेळ भेटत नाही आहे, कारण त्यांच्या सिरियल असतात, पिक्चर असतात, नाटकं असतात, यामधून त्यांना संधी मिळत नाही लोकांना भेटण्याची, काम करण्याची, आणि म्हणून करता यांना काय ॲक्टर व्हायचं नाही, नट व्हायचं नाही, काय नाही, यांना तुमचा लोकप्रतिनिधी व्हायचा आहे, आणि ते लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात। तुम्ही निवडून द्या, बाकी जबाबदारी आमच्यावर सोडा, कारण आम्ही तुमच्यासाठी त्यांच्यासाठी जर मतं मागत असू तर उद्या एखादा कुठला प्रसंग आला तर त्या आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू, हा तुम्हाला आमचा शब्द आहे। कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या जवळ आम्ही काम करतोय। आढळराव दादा जरी दिल्लीत गेले तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही मंडी आहोत, मग तिकडे दिल्लीतून त्यांना काय हालचाल करायची त्यांना करू द्या, पण या मतदारसंघांना
आम्ही मंडळी आहोत, इथले आपले आमदार आहेत, आपली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी जर जबाबदारी घेतली तर तुम्हाला कोणालाही अडचण भासणार नाही आहे, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे असो, जे आज काही लोक पक्षप्रवेश करणार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या पक्षामध्ये सगळ्यांना मान सन्मान दिला जातो. अडीअडचणीला उभी राहणारी सर्व मंडळी आहेत. जरी आढळराव दादा वेगळ्या पक्षामध्ये चिन्ह घेऊन उभे राहिले असलेत तरी मग काही सांगितलं, आपल्या सगळ्यांशी समरस होणारे व्यक्तिमत्व म्हणून आढळदादांकडे पाहिलं जातं. आणि दादा, तुम्हालाही आमची विनंती आहे, तिकडे लगेच घड्याळ बांधल्यावर आमच्या धनुष्यबाणाला विसरू नका. लक्षात आलं का? कारण इथं जास्त ताकद आम्ही तुम्हाला देणार आहोत, तेही तुम्हाला सांगू इच्छितो. मागच्या वेळेला तर आमच्या नानाला तुम्ही अमेरिकेला न्यायचं राहिलंय. आता एकट्याला जायला जर अडचण असेल तर आमचा पण पासपोर्ट काढा, आम्ही पण येतो. वेळ तर आम्हाला नाही समजा, परंतु आढळरावांनी विनंती केली तर आम्ही येऊ शकतो. म्हणजे असो, माझी विनंती आहे माझ्या सर्व खास करून मतदार बांधवांना, 13 मेचा दिवस आपण लक्षात ठेवायचा आहे. कोणाची किती अडचणीची कामं असली तरी ही संधी 5 वर्षातून एकदा येते. आणि मग कधी कधी माणसाला रुकरुकी होते. काय लोकांना वाटतं तर आम्ही जर 5-6 लोक नाही आलो तर, असं प्रत्येकाने जर असं बोलत गेलं तर ते जमणार नाही आहे. हे पवित्र दान आहे. मतदान हे आपलं पवित्र दान आहे. आणि ते आपण 13 मेला आढळराव पाटलांच्या नावासमोर आणि घड्याळ चिन्हाच्या समोर जो बटन दाबून आढळराव पाटलांना भरघोस मताधिक्याने आपण निवडून द्यायचं आहे. आणि याच्यापेक्षा मग मोठ्या ठिकाणी त्यांचा अभिनंदनचा सत्कार समारंभ, गौरव समारंभ आणि तुमच्या सगळ्यांचा अभिनंदनाचा कार्यक्रम आपण निवडून आल्यानंतर जोरदार करूया, हा आमचा शब्द राहील. आणि आढळराव, आता आपल्याला नानांनी सांगितलं 1-2 मेळावे मोठे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. ते तारीख तुम्ही ते सगळे ठरवा आणि कार्यक्रम मोठे होऊन जाऊ द्या आणि जरा स्पष्ट पण होऊन जाऊ द्या. आता आपण 3 लोक एक साथ आहोत, त्यामुळे काळजी करायचं कारण वाटत नाही आहे. परंतु गाफील पण कोणी राहू नका, ही पण तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.